पाहतोय की अयूब शेख टेनिस विश्वातील एक महान खेळाडू आहे. आपण पाहतोय टेनिस विश्वातील महान खेळाडू अयूब शेख. तर गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज सज्ज होताना पाहतोय आपण. व्हीआयपी डाईज इंडिया टोकाकडनं अविनाश आणि पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी इथे मात्र सज्ज असेल फलंदाज ज्यांनी पहिल्या सामन्यात एक चांगली खेळी साकारली होती. सचिन. चला विनंती आपल्याला की आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. तर अविनाश सज्ज होताना षटक टाकण्यासाठी सचिन समोर असेल आणि नॉनस्ट्राईकला अयूब शेख एक मोठं नाव. तर क्षेत्ररक्षण पाहूया कशा प्रकारे लावल्या गेलं. बॅकवर्ड पॉईंट थोडा वाईडिसवर पाहतोय आपण. कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण फायनली एका सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्डला स्कोर लेग आणि दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर, एक म्हणजे मिड विकेट. तर सज्ज होताना अवी. आजच्या दिवसातला गवलीसर पद आपण दुसऱ्या फेजला पहिला सामना आहे ग्रामीण एक गाव गटाच्या माध्यमातून. तर पहिला चेंडू राईटमोर द विकेट. पहिला चेंडू लॉफ्टेड फटका पाहतोय आपण. अतिशय चांगला फटका. चेंडू मात्र लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर फरार होईल. सीमा पार एक दमदार चौकार. सुरुवात धमाकेदार. काय सुपर सुरुवात पाहतोय. पाहू शकता रिप्लेमध्ये आपण. आडबॅटने फटका होता. मिडाऊनच्या डोक्यावरतून लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर पाठवलंय आणि चौकारांनी सचिन आपला खातं उघडतोय आणि संघाचं खातं उघडतोय. यास मात्र प्रश्न विचारला गेला आणि होय सहमत आहे आणि अप्रतिम चेंडूवर विकेट इथं मात्र प्राप्त करतोय आणि पहिल्या विकेटचं पतन. पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे फलंदाज जवळपास वाईट चेंडू होता आणि वाईट चेंडूवर खेळण्याचा जो प्रयत्न केला होता, बॅटला हलकासा स्पर्श अपेल आणि सचिन याची या ठिकाणी मित्रपणे प्रशंसा करायची वाटते. कुठल्या प्रकारे पंचांच्या निर्णयाची वाट न पाहता खेळपट्टी त्यांनी सोडलेली होती हे पाहू शकता आपण. काय ॲक्शन रिप्ले आहेत. दर्जेदार प्रक्षेपण प्रिन्स म्यूजिकच्या माध्यमातून आपण पाहतोय. अनिकेत खूप छान उल्लेख केला आपण फलंदाज सचिन बद्दल. तर क्रमांक 3 वर नवीन फलंदाज मोनिश ज्यांनी एक चांगली फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये आणि इथून मात्र एकच जबाबदारी घेऊन फटकेबाजी करावी लागेल. सुरुवात मात्र छान करतोय गोलंदाज अविनाश. चौकार दिल्यानंतर मात्र काय कमबॅक करतोय आणि विकेट प्राप्त करतोय. पहिल्या विकेटचं पतन पाहतोय आपण आयन 11 कासार वडोली संघाचं. एक भिवंडी एक गाव एक गट जर म्हटलं आपण तर जनमान सरोली एक मोठा संघ आहे. तर दुसरा संघ जर पाहिला आपण घोडबंदर रोड म्हणजे कासार वडोली संघाचा एक अतिशय चांगला संघ. यास मात्र टर्न केले चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल फलंदाज मोनिश. व्यक्तिगत स्वतःचं खातं उघडतोय आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण पुढे सरकताना ती 5 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या सामन्यात जेव्हा 10 चेंडूमध्ये 24 हवेची आवश्यकता असताना काय सुरेख फटकेबाजी पाहायला मिळाली अयूब शेखच्या बॅटमधून आणि तीच खेळी तर मात्र सुरू करेल काय हे पाहायचे की मात्र अविनाश बांधून ठेवेल. यास पात्र सफल झाला होता. अराउंड द लेग त्रिप्राची बाद आणि मोठा विकेट इथे मात्र अविनाश प्राप्त करतोय. आई तुझा गुलाल उडतय डोंगराला या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊल काय सजला. तर फुलटॉस चेंडू होता. पाहू बघितला आपण रिप्लेमध्ये लोअर फुलटॉस चेंडू होता आणि स्वीप करण्याचा जो प्रयत्न केला होता त्यामध्ये मात्र अराउंड दी लेग त्रिफलाची झालेला आहे अयूब शेख. मोठी विकेट. बिग ब्रो मोठा धक्का बसलेला आहे तो अय्यान स्पोर्ट्स कासारवाडी संघाला. अगदी बरोबर. पूर्णपणे सहमत आपल्या मताशी. ज्या प्रकारे आपण उल्लेख केलाय की ते मात्र एक मोठा धक्का आयन 11 कासार वडवली संघाला. अयूब शेख नावाचा वादळ इथं मात्र शांत होणं खेळाडू कक्षामध्ये येतोय आणि क्रमांक 4 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण इथं मात्र खेळपट्टीवर जाताना प्रसाद. याच पात्र इनसाइडवर फटका खेळायचं होतं पण टायमिंग एवढी छान नव्हती. पण चेंडूमध्ये गॅपला शोधून काढलाय आणि बॅकवर्ड पॉईंट बाउंड्री रिजनकडे अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यापूर्वी मात्र अतिशय वेगात या 2 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. धावसंख्येत भर पडते. धावसंख्येत 7.
ट्रिपल एस नेटवर्क टेक्निकल टीमला विनंती असणार आहे की व्हॉइस चांगला जात नाही, आवाज चांगला जात नाही, लक्षात घ्यायचं आहे. यास्पता सुरे एक एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह पाहतोय आपण, पण तेवढं छान क्षेत्रक्षण हर्षद पाटीलच्या माध्यमातून अतिशय वेगात एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न. पंजाचा बोट आकाशाकडे, अजून एक धक्का बसतोय इथं मात्र आयन 11 कासार वडवली संघाचा तिसरा फलंदाज बाद. पालखीला नाचिन गुलाल उरवून चैताचे महिन्यान ग चैताचे महिन्यान. आणखीत गवली सर कौतुक करावं लागेल ज्या प्रकारे जनवांना सरवली संघाचा परफॉर्मन्स या सामन्यामध्ये या षटकामध्ये आपण पाहतोय. निश्चित आत्मविश्वास सगळ्याच खेळाडूचा वाढलेला आहे. काय सुरेख क्षेत्ररक्षण पाहिलं आपण, एका चोरटी धाव घेण्याच्या नादामध्ये बहुमूल्य विकेट इथं मात्र संघ प्राप्त करतोय धावचीच्या स्वरूपात. आणि धावपलकावर धावा त्या फक्त आणि फक्त 7-3 गडीच्या मोबदल्यामध्ये आघाडीची टॉप 3 फलंदाज इथं मात्र खेळाडू कक्षामध्ये. अगदी बरोबर, कारण जे विकेट्स प्राप्त केलेले पहिला फलंदाज सचिन बाद झाला होता, त्यानंतर बाद झाला होता तो आयुब आणि त्यानंतर मोनिश. तर नवीन फलंदाज पाहतोय आपण चेतन खेळपट्टीवर. खूपच संघ नाजूक स्थितीमध्ये येऊन टेपल्या पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे मारा केला इथं मात्र जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली अविनाशच्या माध्यमातून. 3 फलंदाज बाद झाले, धावसंख्या मात्र आहे 7. पहिलं षटक फक्त मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे. फक्त पहिलं षटक जे आहे ते मॅन्डेटरी पॉवर प्लेचं असणार आहे, कारण 4 षटकांचा सामना आहे. आणि पण पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. गोलंदाज अविनाश यांच्या माध्यमातून 7 धावा खर्च करून 2 विकेट प्राप्त आणि 1 फलंदाज धावचीच्या स्वरूपात. गोलंदाज सागर खूप निश्चित पुढचा जो सामना होणार आहे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. मिनेश 11 कारिवली विपक्ष जयकुमार भादवड संघाचा कर्णधार आपण या टॉस बॉक्समध्ये. पुढचा सामना अजून एक चांगली लढत पाहायला मिळेल नो डाऊट. गवलीसर कारिवली संघ जर पाहिला आपण एक खूप मोठं नाव आहे आणि प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण जयकुमार भादवड एक जबरदस्त संघ म्हणून ज्याची ओळख निर्माण केली. तर सागर पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न हवेत आहे पण पोचू शकणार नाही क्षेत्ररक्षक. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त 1 रन तिथं मात्र कंप्लीट करतोय फलंदाज. या एका धावेनी संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 8-4 षटकाचा सामना आहे. आणि गवली सर जो निर्णय इथं मात्र घेतला होता नाणेफेक जिंकून जनवान सरवली संघाच्या कर्णधारांनी तो माझा पहिल्या षटकामध्ये स्वार्थ ठरवताना पहिला आपण गोलंदाज अविनाशाला. अगदी बरोबर, कारण महत्त्वपूर्ण 3 फलंदाज बाद केलेले आहे, कारण सचिनला बाद करण्यात यश आलेलं आहे, मोनिश बाद केलेला आहे, आयुब शेख याला बाद करण्यात यश आलेलं आहे. याच आता रिव्हर्स अटेंड करत होता पण वेगाला इथं मात्र बीट होतोय. आणि इथं मात्र निश्चित संघर्ष करताना पाहतोय आपण आयन 11 कासार वडवली हा संघ थोडासा बॅकफुटला आहे, कारण की पहिल्या षटकामध्ये भेदक मारत त्यानंतर मात्र आता एक चांगला षटक हाताळताना पाहतोय सागर भोईर याला. सातत्याने प्रत्येक टुर्नामेंटमध्ये खूप छान कामगिरी करतोय सागर भोईर नावाचा हा खेळाडू. अगदी बरोबर, पहिल्या सामन्यामध्ये धावांची लयलूट केली होती कासारवली संघाने, मात्र या सामन्यामध्ये आपण पाहतोय की प्रत्येक धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. आणि येरी जीवनामध्ये संघर्ष केल्याशिवाय आणि खरं जीवन काही हे माहीत पडत नसते. इथं मात्र संघर्ष करताना पाहतोय कासार वडवली हा संघ. यावेळेस पात्र वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर अतिशय वेगात थोडासा बाहेर निघतोय. आडं बॅटिंग खेळायचं होतं पण का सूर्य एक चेंडूची हाताळणी करतोय. इथं मात्र गोलंदाज जबरदस्त कामगिरी करताना आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये अविनाश यांनी भेदक मारा, त्यानंतर मात्र सागर यांनी सुद्धा अतिशय चांगलं षटक आतापर्यंत हाताळलेलं आहे. धावसंख्या पाहतोय फक्त आणि फक्त 8. 3 गडीच्या मोबदल्यामध्ये नाणेफेकीचा कॉल गमावल्यानंतर आयन 11 कासार वडवली संघ प्रथम फलंदाजी करताना. यावेळेस मात्र सोडून दिलं चेंडूला, कारण की पाहतोय आपण खूप स्वेर चेंडू डाव्याष्टीच्या बाहेर. पंचाची दुनिया समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत मात्र बदल पडतोय. धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना ती 9. या इनिंगमध्ये कुठल्या प्रकारे ड्रिंक्स इंटरव्हल असणार नाहीये, लक्षात घ्यायचं आहे. 4 षटकांचा सामना आहे, कुठल्या प्रकारे ड्रिंक्स इंटरव्हल असणार नाहीये. गोलंदाज सागर सज्ज होताना नाशिक हायवे इंडिया टोकाकडनं मारा करतोय. यास पाहता ड्राईव्ह केलंय, चांगला फटका आहे, गॅप आहे, आउटफील्ड खूप छान आहे पण दुरून क्षेत्रक्षक येतोय. थोडासा पंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं केलं गेलं. दुसरी धाव सहज कंप्लीट करतोय इथं मात्र फलंदाज चेतन. पाहतोय आपण बऱ्याच वेळेनंतर मात्र धावसंख्या दुहेरी अंकित प्रवेश करते ती 3 बाद 11.
दुसरे षटक प्रगतीपथावर 4 षटकाचा सामना आहे आणि पहिल्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी अविनाशच्या माध्यमातून आणि तोच एक कारण ठरतोय की ते मात्र आयन 11 कासारवाडी संघाची फलंदाजी कुठेतरी थोडंसं मागं राहताना पाहतोय आपण. इथून मात्र आक्रमण करावं लागेल कारण की 4 षटकामध्ये किमान 35 किंवा 30चा आकडा जर पार केला तर मात्र एक संघर्ष करू शकतोय हा संघ. व्यासमाता लॉफ्ट केलाय चेंडूला मिडविकेट क्षेत्राकडे, तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल रन्स इथे मात्र कंप्लीट करतोय फलंदाज चेतन. धावसंख्या 12. पहिल्या चेंडूवर सचिन यांनी चौकार मारला होता, त्यानंतर मात्र कुठेतरी धावसंख्येला खेळ बसलेला आहे, धावसंख्येला आळा बसलेला आहे. त्याचं कारण अचूक टप्प्यावर झालेली गोलंदाजी. अगदी बरोबर सांगितलं आपण. काय सुरेख षटक आतापर्यंत विकेट जरी प्राप्त केला नसेल पण एक चांगला षटक हाताळताना पाहतोय आपण सागर भोईर याला. याच पाहता क्लास फटका, सुपर शॉट आणि कवचित असे शॉट पाहायला मिळतात. काय क्लास दाखवलंय या फटक्यामध्ये. पाहूया आपण रिप्लेमध्ये कशावर फटकलं. इनसाइड आउटचा फटका, काय फटका खेळलेला आहे आणि चेंडू जातोय डिपिश पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. एक दर्जेदार षटकार पाहू शकता दुसऱ्या अँगलमधून. काय फटका खेळला आहे, जागेवरनं फटका खेळला होता, ताकदवर फटका खेळला होता. प्रसाद याच्या बॅटमध्ये निघाला हा दर्जेदार षटकार. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा प्रसाद याने जबरदस्त खेळी केली होती आणि आयुष शेख यांनी त्याला धावबाद केलं होतं. थोडीशी नाराजी वर्तवली पण या ठिकाणी मात्र प्रसाद चांगल्या प्रकारे फलंदाजी करताना पाहतोय. कारण सचिन बाद झालेला आहे, आयुष शेख बाद झालेला आहे, मोनिश बाद झालेला आहे. त्यानंतर मात्र संपूर्ण सूत्र आपल्या हातात घेतलेले प्रसाद याने, ते फार महत्त्वाचं असतं. जेव्हा प्रमुख फलंदाज बाद होतात तेव्हा मात्र खेळपट्टीवर टिकून राहणं फार महत्त्वाचं असताना एक वेगवान पार्टनरशिप, मोठी धावसंख्या जर उभी करायची असेल तर एक वेगवान पार्टनरशिप रचणं सुद्धा गरजेचं असतं. अगदी बरोबर उल्लेख केला आपण, सहमत आहे पूर्णपणे. आणि ही सरासरी जर कायम ठेवली तर 4 षटकामध्ये 36 आकडा ठेवू शकतोय कासार वडवली संघ सरोली संघाच्या अगेन्स्ट. म्हणजे टेस्ट करू शकतात नंतर गोलंदाजी करताना. आणि काय सुरेख फटका होता, अंतिम चेंडूवर षटकार वसूल केलंय. आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली आपण 18-3 गडीच्या मोबदल्यामध्ये. आणि आपण ऐकूया पुढच्या 2 षटकामध्ये कशा प्रकारे फटकेबाजी इथं मात्र करणार मॅजिकल ऑफ मराठी वेस्ट डॉक्टर गवली सरांच्या माध्यमातून. धन्यवाद सुनील पवार. 18 धावा झालेल्या आहेत, 3 फलंदाज बाद झालेले आहेत. जयेश येतोय तिसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी आणि त्याचा सामना करेल चेतन. नॉनस्ट्रायिंगला प्रसाद. क्षेत्ररक्षण जर आपण बघितलं 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी, त्यामध्ये एक शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर आणि एक शॉर्ट फाईन लेग. बाकी 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. जयेश लेफ्ट आर्म, याला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. चेंडू जातोय मिड विकेटला, क्षेत्ररक्षक खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी चौकार. पाहूया आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे फटका खेळलेला आहे आणि खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे. चेंडू चांगला होता, मध्ये फटका अतिशय चांगल्या प्रकारे दर्जेदार फटका बघायला मिळाला. जज करता आलेला नव्हता आणि चेंडू एका टप्प्यानं काऊ कॉर्नरच्या वरून निघून गेला होता. 4 धावांसाठी चौकार. धावसंख्येचा वेग सुद्धा वाढतोय, धावसंख्या झालेली वेगाने वाढलेली आहे 22-22. जयेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म. याला मात्र सिटेड बॅटर स्ट्रोक स्वीप केलेला आहे. चेंडूला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि तोपर्यंत मात्र संधी मिळते ती चेतन या स्ट्राईक रोटेट करण्याची, 1 धाव पूर्ण करण्याची. दोघांमध्ये मात्र एक समन्वय बघायला मिळतोय सुनील पवार. कारण यापूर्वी हा समन्वय बघायला मिळालेला नव्हता. कारण एक फलंदाज धावबाद झाला होता, धावसंख्या मात्र झाली 23. एक पार्टनरशिपही बघायला मिळते. कारण आपण बघितलं की 7 या धावसंख्येवर तिसरा फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर या दोघांमध्ये एक वेगवान पार्टनरशिप बघायला मिळते. जयेश याला डाऊन दी ग्राउंडचा फटका आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. एक दर्जेदार षटकार. याला म्हणतात आक्रमण. पाहू शकता आपण क्रिकेटमधला सर्वात सुरक्षित फटका म्हणजे ज्याला संबोधलं जात आहे तो फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये 6 धावांसाठी षटकार. दुसऱ्या अँगलमध्ये सुद्धा आपण पाहू शकता कशा प्रकारे फटका खेळलेला आहे. तर प्रसाद याने बॅक टू बॅक दुसरा षटकार मारलेला आहे. षटकाराने धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 29 आणि हे फार महत्त्वाचं असतं. कारण सुनील पवार आपण बघितलेलं आहे की प्रमुख फलंदाज लवकर बाद झाले होते. सचिन चौकार लागल्यानंतर बाद झाला आणि ज्याच्याकडनं खूप अपेक्षा होत्या आयुब शेख 0वर बाद झाला. त्यानंतर मोनिश अतिशय दुर्दैवरित्या धावबाद झाला होता. त्यानंतर मात्र कुठल्या प्रकारे मानसिक दबाव न घेता आपला नैसर्गिक खेळ करताना या ठिकाणी प्रसाद आणि चेतन यास आपण पाहतोय, पार्टनरशिप पाहतोय.
वेगवान पार्टनरशिप. जयेश याला मात्र लांब पल्ल्याचा षटकार. व्हॉट अ शॉट. अराउंड ऑफ स्टंप खेचून मारलेला आहे. भिरकावून दिलेला आहे लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आणि मला वाटते बॅक टू बॅक हा तिसरा षटकार. विनेश 11 कारिवली आणि जयकुमार भादवड दोन्ही संघ कर्णधाराने टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे, कारण तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. यस, विनेश 11 कारिवली आणि जयकुमार भादवड काय फटकेबाजी करतो या ठिकाणी पाहतोय आपण. प्रसाद बॅक टू बॅक 3 षटकार मारलेले आहेत. संघ अडचणीत असताना वादला सापडलेली नौका होती आणि तिला मात्र किनाऱ्यावर लावण्याचं काम प्रसाद या ठिकाणी करतोय. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. पंचांनी नो मिडल कॉन्फरन्स. लक्षात 4 षटकांचा धावसंख्या वेगाने वाढलेली आहे. 35 धावा झाल्या 35. आणि सुनील पवार मला असं वाटतं की 50 + 50 कडे लक्ष असणार आहे. आयन स्पोर्ट कारिवली संघाचं ज्याप्रमाणे प्रसाद फलंदाजी करतोय, ज्याप्रमाणे चेतन स्ट्राईक रोटेट करतोय. आणि चितं पूर्णपणे सहमत आहे आपल्या मताशी. ज्या प्रकारे इथं मात्र चेतन आणि खास आक्रमक पवित्रा घेता प्रसाद यांनी चौफेर फटकेबाजीला प्रारंभ केलाय आणि लागोपाठ 3 चेंडूवर मात्र 3 षटकार खेचतोय. आणि ही सरासरी जर कायम राहिली तर 50 चाकडा सहज पार करेल इथून मात्र. आणि पहिलं असं वाटलं होतं की किमान 30 चाकडा सुद्धा पार करेल की नाही, पण प्रसाद आणि चेतन मध्ये एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळत आहे. 28 धावांची वेगवान पार्टनरशिप बघायला मिळते. 7 धावा असताना तिसरा फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर एक पार्टनरशिप बघायला मिळते. जयेश फुलटॉस चेंडू मात्र पॅटच्या पट्ट्यामध्ये आलेलं नाही आहे. स्वतःवर थोडंसं नाराज आहे त्या ठिकाणी प्रसाद. पण ते क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर. क्रिकेटमध्ये अनिश्चितता एवढी भरलेली आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. अगदी विजयाच्या उंबरठ्यावर असणारे संघ पराभूत होताना पाहतोय आणि पराभवाच्या खाईच जाणारे संघ अनपेक्षित विजय प्राप्त करताना दिसत आहेत. जयेश लेफ्ट आर्म. याला पुन्हा एक चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे. पूर्णपणे चकित केलं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एक चोरटी धाव पूर्ण केली तर लेगबाईचा इशारा येतोय पंचांचा आणि एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 36. 2 षटकांतर बघितलं आपण संघ कुठेतरी संघर्ष करताना दिसला. मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली 36. 12च्या सरासरीने धावा जमवलेल्या. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि असं वाटते की आकडा हा 50 पर्यंत जाऊ शकतो. एक मात्र आहे की प्रसाद खेळपट्टीवर आहे, तोपर्यंत मात्र एक मोठी धावसंख्या उभी राहू शकते. दरम्यान आगमन होतोय स्वप्नीलजी ठाकरे. वेलकम, स्वागत आहे आपलं. आणि आपल्याला विनंती असेल की आपण VIP डायरीवरून विराजमान व्हायचं आहे. मित्रांनो, आरएस ट्रॉफी 2021 ही स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर आणि खास करून यूट्यूबच्या माध्यमातून, प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत हजारो प्रेक्षक, हे सर्वांचं मी आरएस ग्रुप ठाकूरपाडा त्यांची संपूर्ण ऑर्गनायझिंग कमिटी यांच्या वतीने सस्नेह मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. सुस्वागतम. 3 षटकानंतर 3/36 29 धावांची पार्टनरशिप दोघांमध्ये बघायला मिळालेली आहे. अंतिम षटक घेऊन येतोय परेश. पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्याने स्वीकारला होता परेश. याला शॉर्ट ऑन पोलचा फटका. टायमिंग मात्र बघायला मिळालेलं नाही आहे. या ठिकाणी मात्र ओव्हरथ्रो होतोय आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावसंख्या झालेली आहे ती 38. एक मात्र आहे सुनील पवार की 45 पर्यंत धावसंख्या जर गेली तर एक रंगतदार सामना बघायला मिळेल. यापूर्वीचा सामना सुद्धा सोनादेव टेमगर आणि कासरवाडी संघाचा रंगतदार सामना बघायला मिळाला होता. परेश यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. पूर्णपणे बीट केलेला आहे. पूर्णपणे चकित केलेला आहे. थोडंसं फुटवर्क बघायला मिळालं नव्हतं. जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता तो प्रसाद याचा. डॉट बॉल, निधाव चेंडू. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 38. याला मात्र पोलचा फटका. चेंडू हवेत झेल होते का बघायचं आहे. आणि या वेळेला मात्र प्रसादाची खेळी संपुष्टात.
पाहू शकता रिप्लेमध्ये आपण थोडासा हवेच्या विरुद्ध फटका खेळला होता, मात्र स्क्वेअर एगला क्लिअर करता आले नाही. एक चांगला झेल घेतलेला आहे. दुसऱ्या अँगलमध्ये आपण पाहू शकतो शॉर्ट बॉल होता. पुन्हा एकदा ओलंजी ठाकरे यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत आहे मान्यवर कक्षामध्ये. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ह्या षटकामध्ये मात्र परेश चांगली गोलंदाजी करतो. यापूर्वीच्या सामन्यामध्ये सुद्धा परेश यांनी अप्रतिम गोलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला होता आणि इथे सुद्धा कुठेतरी धावसंख्येला खेळ बसवलेली आहे. चांगली गोलंदाजी करतोय, कारण पाहते आपण 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिलेल्या आहेत आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाज बाद केलेला आहे. प्रसाद यास बाद करण्यात यश आलेलं आहे. परेश हायवे एंडकडनं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. सामना करेल चेतन. पुढे खेळण्याचा प्रयत्न, एक मात्र चौथी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ती धाव पूर्ण होते. एकोणचाळीस धावा झाल्या, 39. एक क्षण असं वाटत होतं की 50चा आकडा पार होईल, पण या षटकामध्ये मात्र कमबॅक करताना मध्ये परेश यास कुठल्या प्रकारची संधी त्याने आतापर्यंत दिलेली नाही मोठा फटका खेळण्याची. आणि खास करून डेंजर वाटत असलेला प्रसाद यास बाद करण्यात यश आलेलं आहे. यावेळेला मात्र हुकचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांचा 22चा इशारा येतोय. धावसंख्या झाली 40. काही गोलंदाजी षटकामध्ये केलेले पाहतोय आपण. 5 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त ज्या धावा दिलेल्या आहेत, फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू आहे. 40 धावा झालेल्या आहेत. प्रेक्षकांना एक विनंती असणार आहे की आपण मास्क लावूनच सामना पाहण्यासाठी यायचं आहे. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. यावेळेला मात्र इम्प्रोवाइज फटका खेळण्याचा प्रयत्न आणि शॉर्ट थर्डमॅनला एक चांगला झेल. 40 धावा झाल्यात. आपण वळूया टॉससाठी. येस, टॉससाठी आमचे उपस्थित राहतील आमचे सहकारी समालोचक सदाबहार, कॉमेंटेटर अजय गरत. थँक्यू सो मच डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय स्वप्नीलजी ठाकरे आणि सन्माननीय निलेशजी पेंडवाल या दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अतिशय महत्त्वाची आणि मोठी मॅच, ज्या सामन्याची नाणेफेक आपण टॉस बॉक्समध्ये करणार आहोत. भिवंडी ग्रामीणचे 2 बलाढ्य संघ, एका बाजूला जॉयकुमार भादवड आणि दुसऱ्या बाजूला मिनेश 11 कारिवली. या 2 संघादरम्यान हा सामना खेळला जाणार आहे. पाहुण्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय टॉस बॉक्समध्ये. आणि स्पेशल टॉस कॉईन आहे. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल बूम बूम सुभाष ठाकरे यांची प्रतिमा आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे बंधुराज कुलमॅन हरीश ठाकरे यांची प्रतिमा आहे. तर हरीश ठाकरे किंवा सुभाष ठाकरे असा कॉल तुम्ही द्यायचा आहे. करेश मात्रे कॉल देत आहेत. भादवड संघाचे संघनायक सुभाष ठाकरे असा कॉल आहे, मात्र आलेला आहे हरीश ठाकरे. पाहुण्यांचे आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांना विनंती आपण व्यासपीठाची शोभा वाढवावी. प्रत्येकी 5 षटकांची लढत आहे. टॉस तुम्ही जिंकलेला आहे, काय निर्णय? आम्ही बॅटिंग करणार. पहिले बॅटिंग करणार आहात. काय वाटतं कारिवली संघाचं जे प्रदर्शन राहिलेलं आहे या हंगामामध्ये, म्हणजे ॲज अ कॅप्टन तुम्ही संतुष्ट आहात का, की चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे? आम्ही तर संतुष्ट नाही आहेत, पण आम्हाला चांगली बॅटिंग व्हावी आणि आमची टीम मागे गेलेली आहे. आम्ही या टुर्नामेंटमध्ये कसे पुढे जाऊ याचा आम्ही प्रयत्न करणार. बॅटिंग करण्याचा तुम्ही निर्णय घेतलेला आहे, काय रिझन आहे आणि किती स्कोअरपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 50+ पर्यंत जाणार आहात. कुठल्या फलंदाजांकडून अपेक्षा जास्त आहेत तुम्हाला? फलंदाज तर सर्वच आहेत, पण खास करून पप्पे आहे, सुजित आहे, मी आहे सर्व. एक शेवटचा प्रश्न, आर.एस. चषकाबद्दल काय वाटतंय, या आयोजनाविषयी काय बोलाल? आयोजन तर खूपच सुंदर आहे आणि या आयोजनाला माझ्याकडून शुभेच्छा आहे, माझ्या टीमकडूनही शुभेच्छा आहेत. थँक्यू सो मच. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. करेश, तुमचं चांगलं योगदान आहे या स्पर्धेसाठी, त्यासाठी तुमचे आम्ही सुरुवातीलाच आभार व्यक्त करतोय. आणि तुम्ही काय सांगाल या स्पर्धेच्या आयोजनाविषयी?
ऑर्गनायझेशन भरपूर चांगली केलेली आहे सुभाष ठाकरे आणि हरेश ठाकरेंनी, आणि त्यांना सपोर्टही चांगला आहे गावातून, आणि जेवढा ऑर्गनायझर असा वाटला नव्हता की एवढा चांगला होईल त्यापेक्षा जास्त चांगली आली. आता तर फ्लडलाईट्स देखील कदाचित तुमच्या सामन्यामध्ये ऑन होतील, तर काय वाटतं त्याचा खेळावर काही परिणाम होईल का? आणि तुम्ही टॉस जिंकला सर, काय निर्णय घेतला असता? आम्ही टॉस जिंकला असता तर बॅटिंगच करणार होतो. परंतु आता थोडंसं मनाविरुद्ध घडलेलं आहे, फिल्डिंग करायची आहे, कारिवली देखील चांगली टीम आहे, तुमची कामगिरी देखील कुठेतरी खालावताना दिसली आम्हाला तुमच्या संघाची, तर काय पर्टिक्युलर रिझन आहे की चांगली कामगिरी होत नाही आहे जशी पाहिजे तशी? मॅचेस कंटिन्यू चालू असल्यामुळे प्रॅक्टिसला जास्त टाईम भेटत नाही, त्यामुळे थोडासा परफॉर्मन्स रेग्युलरली खेळून सुद्धा थोडा वीक होतो. बाकी काय नाही, आम्ही आमचा 100% देऊ. थँक्यू सो मच, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. तर मित्रांनो, नाणेफेकीमधून समाचार असा आहे की टॉस मिनेश 11 कारिवली टीमच्या कॅप्टनने जिंकला आहे. त्यांनी प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद अजय. तर प्रथम फलंदाजी करताना I11 कासारवडोली संघाने निर्धारित 4 षटकामध्ये बरोबर 10.00च्या सरासरीने धावफलकावर धावा झळकल्या. त्या 40 आणि 41 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते जय हनुमान सरवले या संघासमोर. पुन्हा एकदा सायंकाळच्या सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचा यूट्यूबशी संलग्न असणाऱ्या RS चषक 2021मध्ये हार्दिक स्वागत आहे. नक्कीच प्रेक्षकांना पुन्हा एकदा विनंती असेल की आपण मास्क परिधान करायचं आहे. येस, RS ट्रॉफी RS ग्रुपकडनं सगळ्यांना विनंती असणार आहे की आपण मैदानात प्रवेश करताना प्रेक्षक जे येतील सगळ्यांना विनंती असणार आहे आपण मास्क घालूनच सामने बघायला यायचं आहे. कारण 3 गोष्टी आपण यानंतर लक्षात घ्यायच्या आहे. या ठिकाणी मास्क घालून यायचे, आपण घरी गेल्यानंतर सुद्धा 3 गोष्टी बघायच्या आहेत. SMS, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आणि सॅनिटायझर, या 3 गोष्टीचा वापर आपण करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोरोना व्हॅक्सिन उपलब्ध झालेलं आहे. जेव्हा जेव्हा आपला नंबर त्या ठिकाणी येईल आपण निसंकोचपणे ते व्हॅक्सिन घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट नाही आहे, हे माझ्या अनुभवावरून तुम्हाला मी सांगतोय, कारण यापूर्वी 2 डोस मी घेतलेले आहेत. त्यामुळे कुठल्याही प्रकारे निसंकोचपणे आपण कोरोना व्हॅक्सिन घ्यायचं आहे. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोस घ्यायचा आहे. कुठल्याही प्रकारची भीती नाही, कुठल्याही प्रकार त्याचा साईड इफेक्ट नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि RS चषक यांच्या वतीने, RS ग्रुप यांच्या वतीने मी आपणास विनंती करतोय. नक्कीच अनुभवाचे बोल आहेत डॉक्टर मोरेश्वर गवळी सरांचं. आणि प्रेक्षकांना नक्कीच एंट्री दिली जाणार नाही, जर मास्क परिधान केला नाही तर आपल्याला इथे प्रवेश दिला जाणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. कारण आमचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारावर आपणास थांबवलं जाईल आणि मास्क परिधान जर केला असेल तरच आपल्याला इथे प्रवेश दिला जाईल. तर बोलूया सामन्याकडे. सलमेजोडी मैदानामध्ये आपण पाहतो जय हनुमान सरवले या संघाकडून संदेश आणि त्याच्यासमवेत त्याचा सहकारी फलंदाज नॉस्ट इंडला आपल्याला पाहायला मिळतोय कल्पेश. मेंढेरी पॉवर पहिले षटक 4 षटकांचा सामना आहे. 41चं आव्हान आहे. दोन्ही तुल्यबल आणि बलाढ्य संघ आहेत. प्रथम फलंदाजी करताना 40 धावा झळकवल्या त्या कासारवडोली संघाने. 41 धावांचं टार्गेट आहे सरवले या संघासमोर. पहिला चेंडू जोरदार अपील, मात्र पंच संमत नाहीत. इम्पॅक्ट कुठेतरी एस्ट्यांच्या बाहेर होता गवळी सर. सन्मान्य सरवली गावचे निलेश चौधरी साहेबांचे ते आगमन होते. त्यांचं या RS चषक 2021मध्ये हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा VIP डायझोर उपस्थित मान्यवरांचं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. पंचांच्या दरम्यान वाढचा खेळ होतोय. आव्हान दरम्यान अकाउंट ओपन होतोय जय हनुमान सरवले संघाचा. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक आपल्यास विनंती असेल, मंचावर त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पुढील सामन्यामध्ये त्यांना आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. लखन गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा सज्ज होतोय. पहिले षटक हाताळतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न, मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेताला नाही. धावपात करण्याचा प्रयत्न आणि यस एस्ट्यांचा निशाणा साधलेला आहे. लिटल मास्टर संदेश भोईर बॅक टू पॅव्हलियन. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. RS चषक हा सामना भरवलाय RS दादा ठाकरेंनी ना. RS चषक हा सामना भरवलाय RS दादा ठाकरे. पाहूया आपण रिप्लेमध्ये कशा प्रकारे धावबाद झालेला आहे. संदेश
एक चौथी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. गोलंदाजाचा नेम मात्र साधला जातोय आणि त्या पंचांचा सुद्धा अचूक निर्णय. यस, पाहू शकता आपण कुठेही क्रीजमध्ये पोहोचलेला नाही या ठिकाणी संदेश. एक अचूक निर्णय डिसिजन आमच्या पंचांचा येतोय आणि पहिलं यश मिळतंय ते कासारवली संघाला. नक्कीच धावपाच्या रूपाने संदेश याची खेळी संपुष्टात येते. कुठल्या धावांचं योगदान इथे देता आलं नाही आणि 0वर बाद होऊन फेवलमध्ये परतलाय. नवीन फलंदाज संदेश भोईर बाद झाल्यानंतर सागर भोईर येतोय. 1-1 अशी स्थिती आपण पाहतोय जय हनुमान सरवले या संघाची. पुल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये होता मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. तोपर्यंत 1 धाव पूर्ण आणि एकेरी धावीने संघाची धावसंख्या करून दिली ते 2. 41चं लक्ष आहे. 41 लक्षाचा पाठलाग जय हनुमान सरवली संघ करतोय. पहिलं षटक लखन हाताळतोय कासारवली या संघाकडून. यावेळी इनफिल्डच्या वरून हा चेंडू डोलवलेला आहे. सीमा पार झन्नाटेदार षटकार. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. भिवंडी शहरात ठाकूर पाड्यात सामना भरवलाय भारी. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेनी ना. आर्यस चषक हा सामना भरवलाय हरेश दादा ठाकरेनी. नक्कीच ओव्हरपिच चेंडू होता आणि हवा लिहून लॉफ्ट केला होता, भिरकावून दिला होता. लॉंगॉन सीमारेच्या बाहेर जाणारा आणि सागर याच्या बॅटमधून निघाला हा षटकार. दर्जेदार षटकार. धावसंख्या 6 ने वेगाने होत्या. डॅसिंग अंदाजाने सागर भोईर यांनी आपला अकाउंट ओपन केलेला आहे. सभापती चषक राहणारमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक बाईक पटकवली होती सागर भोईर याने आणि चांगली फलंदाजी इथेही करताना आपण पाहतोय. पुन्हा एकदा मोठा फाटका और ये भी गेंद जाएगी साजन के घर. हो मोठ्या मनाचा आहे मोठ्या दिलाचा आहे ठाकूरपाडा गावाचा. सामना भरवलाय हरेश भाऊनी ठाकूरपाडा गावाला. हो मोठ्या मनाचा आहे मोठ्या दिलाचा आहे ठाकूरपाडा गावाचा. सामना भरवलाय हरीश भाऊनी ठाकूरपाडा गावाला. सुभाष ठाकरे राहुल ठाकरेचा योगदान आहे मोलाचा. गणेश ठाकरे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये कशावर फटका खेळलेला आहे. तितका चेंडू शॉर्ट नव्हता पण ज्या अंदाजामध्ये खेळले ताकदवर फटका खेळलेला आहे आणि या षटकारामुळे मात्र आता थोडंसं चिंतेचं वातावरण बघायला मिळते ते म्हणजे कासारवली गोटामध्ये. नक्कीच 2 में 2 ठोक डाळे आणि धावसंख्या पाहतोय धावपळीकडे 14. चेंडूचा थोबाड रंगवलेला आहे. चेंडूची चामडी सोडवली जाते. चांगली फलंदाजी आपण पाहतोय सागर भोईर ऑन द फायर. यावेळी चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन स्कोर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र या चेंडूवर वापसी करतोय गोलंदाज लखन. धावसंख्या सिंगलने वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झालेली ती 15 धावा. तर पहिल्या षटकाची समाप्ती आणि 1 विकेट जरी गमावला असला जय हनुमान सरवले संघाने तरी गवळी सर चांगली सुरुवात म्हणता येईल जय हनुमान सरवले संघाची 41 या लक्ष्याचा पाठला करताना. अगदी बरोबर, कारण सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती जी होती ती आपण बघितली 10.25. मात्र पहिल्या षटकामध्ये 1 बाद, धावसंख्या 15. एक चांगली सुरुवात आहे कारण यानंतर येणारे जे 3 षटके आहेत 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती फक्त 26 धावांची म्हणजे आस्किंग 100 आवश्यक धावगती कमी झालेली आहे. यस, या ठिकाणी ग्रामपंचायत सोनालीच्या माध्यमातून ही गाडी आलेली आहे. त्यांच्या माध्यमातून सॅनिटेशन केलं जाणार आहे. नक्की त्यांचा खूप खूप आभार. नक्कीच बहुमूल्य सहकार्य ग्रामपंचायत सोनाली यांच्या माध्यमातून इथे आम्हाला लाभत आहे. नक्कीच, कारण ग्रामपंचायत क्रीडानगरी, ग्रामपंचायत सोनाली क्रीडानगरी आणि ग्रामपंचायत सोनालीची गाडी त्या ठिकाणी आली आणि सॅनिटायझेशन करणार आहे संपूर्ण मैदानाचं. हा सामना संपल्यानंतर नक्कीच त्यांचं खूप खूप आभार मी RS ग्रुप ठाकूरपाडा यांच्यामध्ये त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतोय. हा सामना संपल्यानंतर सॅनिटेशन होईल. तर वळी आपण सामन्याकडे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. सामन्यामध्ये कुठल्याही प्रकारची मिडल कॉन्फरन्स होणार नाही आहे. कुठल्याही प्रकारचा ड्रिंक्स इंटरवल असणार नाही आहे. जास्त वेळ खर्च करायचा नाही कारण पहिल्या षटकासाठी आपण तब्बल 6 मिनिटं खर्च केलेले आहेत आणि 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा अवधी आपल्याला दिला गेलेला आहे.
धावसंख्या 15, एक बाद 41 या लक्ष्याचा पाठलाग करताना गोलंदाजी मार्गावर हॅवी इन करून गोलंदाजी येतोय भावेश. सामना करेल फलंदाज सागर. स्टेपमध्ये चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा येतोय. 2 षटकारांच्या मदतीने सागर भोयर वैयक्तिक 13 या धावेवर धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी चेंडूला फिरकावून दिलेला आहे सीमा पार, आउट द पार्क, षटकार. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी ना. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी ना. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी. नक्कीच गवळी सर, जणू काही टेनिसचा चेंडू सागर भोईराला सध्या तरी फुटबॉल दिसतोय. अगदी बरोबर, अगदी आल्यापासून सेट झाल्यासारखं वाटतोय. आज सकाळी मात्र खेळताना तुला संघर्ष करताना दिसला, या सामन्यामध्ये मात्र नैसर्गिक खेळ करताना दिसतोय. पलटी शॉट आणि हा चेंडू पॉइंट रिजन मध्ये अडवला जातोय. तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. धावसंख्या सिंगलने वाढून झालेली ती डबल टू 22 धावा. येस, निम्मा पल्ला पार केलेला आहे, कारण 41 धावांचं लक्ष आहे, 22 धावा झालेल्या आहेत. आणि आता मात्र एक्सपर्ट स्कोर राजू पाटील यांनी माहिती देत आहेत, आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 19 धावांची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 19 धावा. नक्कीच 16 चेंडूमध्ये अजून 19 धावांची आवश्यकता आहे. एक्सपर्ट स्कोरर राजू पाटील आम्हाला माहिती पुरवतात. यावेळी समोर खेळलेला आहे डाऊन दी ग्राउंड, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाही. तोपर्यंत फलंदाजांना 2 धावा घेण्याची संधी मिळते आणि 2 धाव पूर्णही करतात फलंदाज. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या 2 ने वाढून झालेली ती धावफलकावर 24 धावा. 15 चेंडू आणि 15 चेंडू मध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. मात्र खतरा ठरताना आपण पाहतोय सध्या प्रतिस्पर्धी संघासाठी सागर भोईरा फलंदाज. त्याच्या बॅटमधून 3 षटकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत आणि 5 चेंडूंचा सामना करताना वैयक्तिक 20 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. यावेळी मात्र स्वतःला बोल्ड करून घेतलेला आहे फलंदाज कल्पेश याची केली संपुष्टात. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी ना. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी. आर्यस चषक हा सामना भरवलाय अरे दादा ठाकरेनी ना. आर्यस एक प्ले डाऊन झालेला आहे, आपण रिप्लेमध्ये पाहूया. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आणि बॅटला हलकासा स्पर्श करून चेंडू यष्टीवर आदळलेला आहे. प्ले डाऊन झालेला आहे. या रिप्लेमध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकता चेंडू एष्ट्यावरून ओढून घेतलेला आहे फलंदाजाने. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. धावसंख्या स्थिर आहे, धावफलकावर 24 धावा. 14 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही संपलेला नाही सुभाष धुमाळ, कारण 14 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे, कारण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. नक्कीच सामन्याचं चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाही. बंद लिफाफ्याप्रमाणे सामना पुढे पुढे सरकत आहे, कारण 14 चेंडूमध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. मात्र अजूनही सामन्याचा 7-12 फसलेला आहे. एक गोष्ट हायवे इनकडनं जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा धावांसाठी संघर्ष करावा लागतो, आणि VIP कक्षाकडून जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातो. नक्कीच हे दृश्य आपण पहिल्या सामन्यापासून पाहतोय. भावेश यावेळी सामनावीर फलंदाज मोनेश. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडू फील करतोय. तोपर्यंत एकेरी धावेने आपलं खातं उघडण्याची संधी मिळते फलंदाज मोनिश याला, आणि एकेरी धावेने सरोली संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या 1 ने वाढून झाली ती 25 धावा. नक्कीच या ठिकाणी मोनिश संघाचा कॅप्टन आहे, आणि मोनिश एक कलात्मक क्रिकेट खेळण्यामध्ये सुद्धा वाकबगार आहे. मोठे फटके सुद्धा खेळू शकतो. त्याने बघितलेलं की सागर मोठे फटके खेळतोय, बघितलं त्यांनी स्ट्राईक रोटेट केलेली आहे. हे फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. ज्याप्रमाणे तुम्ही मैदानात खेळतात त्यामुळे बऱ्याचशा वेळेला तुम्ही डावपेचचा वापर करणं सुद्धा गरजेचं असतं, डोक्याचा वापर करणं सुद्धा गरजेचं असतं. नक्कीच, कारण अजित वाडेकर यांचं असं म्हणणं होतं की क्रिकेट फक्त मैदानामध्ये नाही तर डोक्यामध्ये खेळलं जात आहे. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न आणि थ्रो केला गेला होता चांगला, मात्र तिथे गोलंदाज सज्ज नव्हता आणि तोपर्यंत 2 धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 27 धावा, 27.
2 षटकांची समाप्ती झालेली आणि 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 27 आणि आता मात्र 2 षटके शिल्लक आहे. त्याने येणाऱ्या 2 षटकामध्ये अर्थात 12 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. याच्या पाण्याची व्यवस्था करायची आहे. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. थोडंसं आस्किंग रन रेट कमी झाला कारण सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती आस्किंग रन रेट 10.25 होतं. यास वेलकम मुन्ना पठाण, अतिशय नामांकित पंच म्हणून यांची ख्याती आहे. मॅन फ्रॉम शहापूर, तसे उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून त्यांची ख्याती आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच आमच्या ऑफिशियल पंच शाहपूर की जान मुन्ना पठाण सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. मुन्ना पठाण आमचे नामांकित पंच आहेत. आपण तेजाब चित्रपटामध्ये जाऊ नका, मुन्ना पठाण नामांकित पंच आहेत. 12 चेंडूमध्ये 27 धावा आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. एक चांगली जोडी अजूनही मैदानावर आपण पाहतोय सागर भोईर आणि मोनिश पाटीलच्या रूपाने. अगदी बरोबर सुभाष धुमाळकरांना आपण पाहतोय की सागर भोईर आहे, मोनिश संघाचा कॅप्टन आहे, त्यामुळे एक सर्वोत्कृष्ट जोडी खेळपट्टीवर आहे. तो एक प्लस पॉईंट आहे जयहनुमान सरवली संघाचा, कारण 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. आस्किंग रन रेट सुद्धा कमी झालेला आहे. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती 10.25 होती, पण सागर याने आक्रमण केलं आणि आस्किंग रन रेट कमी आहे. तेव्हा जेव्हा आवश्यक धावगती कमी असते तेव्हा थोडासा मानसिक दबाव सुद्धा कमी असतो. मित्रांनो, आपण जी स्पर्धा पाहतात RS ट्रॉफी 2021, या स्पर्धेचा पहिला दिवस. पुन्हा एकदा उपस्थित सर्व प्रेक्षक, सर्व खेळाडू, सर्व मान्यवर व खास करून यूट्यूबच्या माध्यमातून जे स्पर्धा पाहत आहेत या सर्वांचं RS ग्रुप ठाकूरपाडा यांच्या वतीने सस्नेह मनोपूर्वक हार्दिक स्वागत. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय सरवली संघ मारता क्या न करता आयुब शेख स्वतः गोलंदाजी मार्कवर. हे षटक फार महत्त्वाचं ठरणार आहे सुभाष धुमाळ, कारण आयुब शेख की मॅन आहे. आज फलंदाजीमध्ये काय फारसं करता आलेलं नाही या सामन्यामध्ये. याला मात्र फोर्स केलेला आहे आणि चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. भव्य आयोजन केलं स्पर्धेला, बक्षीस आहे 1 लाखाचा. जितेगा वोही जिसमें है दम, बक्षीस होईल त्याच्या नावाचा. हो, भव्य आयोजन केलं स्पर्धेला, बक्षीस आहे 1 लाखाचा. जितेगा वोही जिसमें है दम. सुरुवातीला सांगितलं होतं की VIP कक्षाकडून जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा मात्र मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न होता आणि पहिल्या चेंडूला मोनिश याने मोठा फटका खेळलेला आहे. आयुब राईट आर्म, याला मात्र एक चांगला चेंडू होता, कमबॅक करताना पाहतोय. धाव मात्र पूर्ण केली जाते. पंचांचा लेगबाईचा इशारा येतो. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली 34. आता जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 7 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच सरवली संघ चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय, ज्याप्रमाणे फलंदाजी होते. 10 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता आहे. आयुब शेख राईट आर्म, याला मात्र फ्लिक केलेला आहे चेंडूला. मिड विकेटला पहिली धाव वेगात पूर्ण केली होती, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. बघितल्यानंतर फक्त एकच धाव समाधान मानावं लागतंय आणि एका धावेने धावसंख्या होते 35. ही एक चांगली रणनीती आहे. क्रिकेट म्हणजे काय मित्रांनो, चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा, लाईफलाईनचा वापर करायचा, एकेरी दुहेरी धाव घ्यायची आणि खराब चेंडूचा समाचार घ्यायचा आणि त्याला सीमारेषेचा रस्ता दाखवायचा, यालाच म्हणतात क्रिकेट. आयुब शेख पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. याला पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे आणि चेंडू जातोय तो डीप मिड विकेट सीमारेषेकडे अडवण्यात यश आलेले आहे. मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय आणि एका धाव्याने जयहनुमान सरवली संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 36. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता जी आहे 5 धावांची. 8 चेंडू आणि 5 धावा. याला मात्र पुलचा फटका, चेंडू हवेत आणि मात्र काऊ कॉर्नरच्या वरून सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार आणि याचबरोबर आयान 11 कासारडोली हा संघ सुद्धा सीमारेषेच्या बाहेर. नक्कीच विजय षटकार सागर भोईर बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. अभिनंदन जयहनुमान सरवले अँड हार्ड लक IN 11 कासारवडोली. तर या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच अतिशय उत्कृष्ट फलंदाजी
ज्यांनी केली होती. ज्या फलंदाजाला टेनिस चेंडू आज फुटबॉलला दिसायला लागला होता तो फलंदाज सागर भोई ठरलाय या सामन्याचा सामनावीर. सागर भोईर इज मॅन ऑफ द मॅच. सरवली गावचे उद्योगपती निलेश चौधरी साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. तसेच स्वप्नील ठाकरे आपणास विनंती असेल की आपण यायचं आहे. आणि भोलेनाथ पाटील जे सरवली संघाचे अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत. तर सर्वप्रथम हे कोल्ड्रिंक्स दिली जाते जे आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे अनंत ठाकरे साहेबांकडून. त्यानंतर हे गिफ्ट वॉचर करेश मात्रे प्रेझेंट आणि आकाश ट्रॉफी विद्यमान सरपंच मुरलीधर केने यांच्याकडून आम्हाला स्पॉन्सर केलं गेलेलं आहे. तर तिन्ही मान्यवरांना विनंती असेल की पण व्यापीठाची सोवाड व्हायची. सागर आपण जायचं नाही. त्यानंतर हे कुपन एस फ्लोरा 15% डिस्काउंट असणार आहे. द फ्लोरा फॅमिली रेस्टॉरंटचं हे कुपन. सागर पहिल्या सामन्यामध्ये थोडंसं चाचपडताना तू दिसला होता मात्र या सामन्यामध्ये नक्कीच अतिशय उत्कृष्ट आत्मविश्वासाने फलंदाजी केली होती. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण प्राप्त केलेला आहे. चांगला फॉर्म रानाल चषकामध्ये राहिला होता. सभापती चषकामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. बाईक पटकावली होती. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये अपयश आल्यानंतर दुसऱ्या सामन्यामध्ये यश मिळालेलं आहे आपल्याला आणि आपल्या संघाने सामना जिंकलेला आहे. कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतं कारण की गावाचा होम ग्राउंड होता आणि माझ्याकडनं भरपूर अपेक्षा होत्या आणि सकाळी मी पूर्णपणे फ्लॉप गेलेलो म्हणून काहीतरी मॅच जिंकून यायचा प्रयत्न होता आणि ते जिंकून आलो. नक्कीच हे मॅन ऑफ द मॅचचं अवॉर्ड हे तू कोणाला समर्पित करशील? संपूर्ण टीमला. नक्कीच टीम वर्क इज अ ड्रीम वर्क असं म्हटलं जात आहे. वेल प्लेड सागर. ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर जाऊया आपण